आई आई तू बोलवलंस मला? बोलायचंय तुझ्याशी जरा। दिशाने मला काही गोष्टी सांगितल्या। तुला पण माहितीये की एरवी दिशाने सांगितलेल्या गोष्टींवरनं मी तुला जाब विचारणार नाही, पण ह्या गोष्टी जरा गंभीर आहेत। दिशाने मला तुझ्या मित्रांबद्दल सांगितलंय। दिशाचं असं म्हणणं आहे की तू पुन्हा वाईट संगतीला लागलेस आणि ह्या वेळेला तुझे मित्र हे ड्रग्ज घेणारे आहेत किंवा त्याच्याशी संबंधित आहेत। हे सगळं काय चाललंय प्रीतम? हे खरं आहे? नाही नाही आई, अगं तुला माहिती आहे ना दिशा काहीही बोलते। आपण तिच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवायला। माझे असे कुठलेही मित्र नाही आहेत जे ड्रग्ज घेतात किंवा ते विकतात, असं काय नाहीये। ड्रग्जच्या विळख्यात अख्खी पिढी बर्बाद होताना आपल्याला दिसतेय आणि ह्या अशा लोकांशी तुझा काहीही संबंध मला चालणार नाही। तुझाच काय, तुझा किंवा आदित्य ह्या दोघांचाही ड्रग्ज घेणाऱ्या माणसांशी किंवा त्या संबंधित कुणाशीही काहीही संबंध मला चालणार नाही। जाऊ शकतोस। खरं हेच आहे की माझी मुलं कधीच त्या विषयाला हात सुद्धा लावणार नाहीत। माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे। ती कधीच अशा चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत। मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केलेत। माझ्या संस्काराला गालबोट लागेल असं ते कधीच वागणार नाहीत। माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे। प्रीतम सर, काय झालंय? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? कसली काळजी करताय इतकी? मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी लपवताय। मला सांगा ना, काय झालंय?